नमस्कार प्रेक्षकांनो, मालिका मंथन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. आज आपण ठरलं तर मग या सिरियलचा जबरदस्त असा एपिसोड पाहणार आहे. आज अक्षरशः सत्य समोर आणण्यासाठी अर्जुन प्रश्नांचा भडीमार करतो साक्षीवरती आणि अक्षरशः साक्षी आणि प्रियाला रडवतो आणि सत्य समोर कसं आणतो हे आजच्या एपिसोडमध्ये पाहण्यासारखं आहे. तर बिलकुल एपिसोड स्किप न करता संपूर्ण पहा. आवडला तर लाईक आणि शेअर करा. अर्जुन साक्षीला म्हणतो, तुम्हाला मी 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यातील एक सिलेक्ट करा. सिंपल आहे. काय झालं, काही आठवत नाही का? आठवा मिस साक्षी. त्यानंतर दामिनी देशमुख उठतात आणि ऑब्जेक्शन युन ऑनर असं म्हणतात. जज साहेब ऑब्जेक्शन ओव्हररूल करतात. त्यानंतर साक्षी म्हणते आठवलं. अर्जुन म्हणतो युरेका. साक्षी म्हणते खून झाला त्या रात्री आश्रमात मी का गेले होते ते आठवलं मला. ती म्हणते आश्रमाच्या जवळून मी जात होते त्यावेळेस मला प्रिया दिसली आश्रमाच्या तिथे. मी प्रियाला जे पैसे उधार दिले होते ते मागण्यासाठी मी तिच्या मागोमाग आश्रमात गेले. अर्जुन म्हणतो आय सी. आणि हे आठवायला तुम्हाला 2.5 वर्षे लागली. कमालच आहे. पुढे काय झालं आठवतंय का? अजून 2.5 वर्षे आपल्याकडे नाहीत हसून अर्जुन बोलतो. साक्षी हो म्हणते. मी जे प्रियाला पैसे दिले होते ते परत कर असं मी तिला म्हणते. आणि प्रिया म्हणते माझ्याकडे पैसे नाहीत. त्यानंतर आमच्या दोघींमध्ये थोडीशी वादावादी झाली. पैसे मिळाले नाहीत म्हणून मी चिडून तिथून निघाले आणि माझ्या गाडीत बसले आणि मी घरी गेले. त्यानंतर अर्जुन म्हणतो 1 मिनिट, तुम्ही पैसे मागण्यासाठी प्रियाच्या मागोमाग आश्रमात गेलात आणि मग ते पैसे न घेता तुम्ही घरी निघून गेलात असंच? हे ऐकल्यावर साक्षी म्हणते मी कोणी वसुली एजंट नाहीये. म्हणजे माझे पैसे मिळाले नाहीत म्हणून मी तिथेच बसून राहीन असे मी काही करणार नव्हते. आणि मी प्रियाला म्हणाले लवकरात लवकर माझे पैसे परत कर आणि मी निघाले तिथून. अर्जुन म्हणतो पण तुमच्या दुसऱ्या फोनचे लोकेशन खून झाला तेव्हा आणि खून झाल्यानंतर थोडा वेळ तिथलेच दाखवत आहे. ते कसं काय? सांगा ना मिस साक्षी. विलासचा खून झाला त्यावेळेस आणि त्यानंतर तुम्ही आश्रमातच होता हे मान्य करा. साक्षी म्हणते नाही नाही हे मला मान्य नाही. ज्या वेळेस मी खून झाला त्यावेळेस मी तिथे नव्हते. अर्जुन म्हणतो मग सांगा मला दुसऱ्या फोनचं लोकेशन तुम्ही कसं एक्सप्लेन करणार आहात? बोला ना. थोडासा आवाज चढवून अर्जुन म्हणतो बोला मिस साक्षी. इकडे तिकडे बघू नका मला उत्तर द्या असं चढत्या आवाजात अजून ओरडून अर्जुन बोलू लागतो. परत एकदा अर्जुन म्हणतो खून झाला त्या रात्री तुम्ही आश्रमातच होता हे मान्य करा. एवढ्या वेळा अर्जुनने विचारून सुद्धा साक्षी म्हणते नाही नाही खून झाला त्यावेळेस मी आश्रमात नव्हते. प्रियाच्यात आणि माझ्यामध्ये वादावादी झाली त्यामुळे मी खूप चिडले आणि माझी पर्स घेऊन तिथून निघाले आणि माझा फोन त्या पर्समध्येच होता. हे ऐकल्यावर अर्जुन म्हणतो तुम्हाला असं म्हणायचं आहे की विलासचा खून झाला त्यावेळेस तुम्ही तिथे नव्हता, तुमचा मोबाईल तिथे होता. यानंतर साक्षी म्हणते हो मला असंच म्हणायचं आहे. हे ऐकल्यावर अर्जुन म्हणतो मग मला सांगा तुमची पर्स मोबाईल घेण्यासाठी तुम्ही आश्रमात कधी गेलात? अर्जुन म्हणतो मूवीच्या तिकीटसारखं पर्स प्रियाला तुम्ही दान केलं. किल्लेदार प्रियाला म्हणतात साक्षी त्या दिवशी तुझ्याकडे पैसे मागायला आली होती हे तू मला सांगितलेच नाहीस. प्रिया घाबरून म्हणते बाबा ते राहूनच गेलं. अर्जुन साक्षीला म्हणतो मला हे कळलंय. एक फोन पर्समधले पैसे काय आहे तुमच्यासाठी? काहीच नाही.
कोण आहात तुम्ही? मशहूर बिल्डर महिपत शिकरे यांची मुलगी आहात. तुम्ही एक फोन मागाल तर महिपत शिकरे तुम्हाला 10-20 फोन असेच आणून देतील. पण मी साक्षी, त्या पर्समध्ये तुमचे इम्पॉर्टंट आयडी कार्ड असतील. बँकेचे कार्ड, डेबिट कार्ड अँड ऑल. ते घेण्यासाठी तुम्ही आश्रमात गेला असाल ना? कधी गेला होता सांगा? कधी गेला होता? यानंतर साक्षी म्हणते, मला थोड्या वेळाने लक्षात आलं की माझी पर्स माझ्याकडे नाहीये, आश्रमात राहिलीये. आणि मग मी गाडी परत वळवली आणि माझी पर्स घेण्यासाठी आश्रमात गेले. ग्रेट. आणि त्यावेळेस तुम्ही बघितलं मधुभाऊ आणि विलासमध्ये झटापट सुरू आहे आणि तुम्ही पिस्तॉल खेचण्याचा प्रयत्न केलात. त्यानंतर दामिनी देशमुख उठते आणि म्हणते, ऑब्जेक्शन युअर ऑनर. अर्जुन सुभेदार यांनी स्वतः लिहिलेल्या सिनेमाची गोष्ट सांगू नये, फॅक्ट सांगावेत. जज ऑब्जेक्शन सस्टेन करतात. अर्जुन ओके म्हणतो आणि विचारतो, तुम्हीच सांगा मिस साक्षी, आश्रमात तुम्ही पर्स घेण्यासाठी परत गेला तेव्हा तुम्ही तिथे काय बघितलं? साक्षी म्हणते, मी जेव्हा आश्रमात गेले तेव्हा पाहिलं आश्रमातील वस्तू सर्व अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. मधुभाऊ आणि विलास दोघेही जमिनीवर पडलेले होते आणि विलासच्या छातीतून रक्त येत होतं. आणि हे सगळं बघून मी खूप घाबरले, पॅनिक झाले आणि मी माझी पर्स उचलली आणि तेथून निघाले. ओ आय सी, असे अर्जुन म्हणतो. खूप वाईट झालं नाही? नाही म्हणजे इतकं भयानक दृश्य तुम्हाला बघावं लागलं. पण मला हे सांगा, त्यावेळेस प्रिया मधुकर कुठे होत्या? नाही म्हणजे माझं लक्ष नव्हतं असं साक्षी म्हणते. मी खूप पॅनिक झाले होते, त्यामुळे मी इकडं तिकडं पाहिलं नाही, माझी पर्स उचलली आणि पटकन निघाले. हे ऐकल्यावर अर्जुन म्हणतो, कमाल आहे मिस साक्षी. तुमच्या समोर एखाद्या व्यक्तीचा खून झालेला आहे आणि तुमच्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीला पोलिसांना फोन करून कळवावंसं नाही वाटलं का? यावर साक्षी म्हणते, मी मगाशी म्हणाले होते की मी खूप पॅनिक झाले होते, मला काय करावं हे सुचत नव्हतं. खरंच सांगते, आमच्यासारख्या सामान्य माणसांना पोलिसांकडे जायचं म्हणजे खूप टेन्शन येतं. आणि हा सगळा तर खुनाचा मामला होता. जर मी काही बोलायला गेले असते आणि या गोष्टीमध्ये मी अडकले असते तर मला खूप वाईट वाटलं असतं. म्हणून मी गप्प बसले. इकडे घरी अश्विन आणि प्रतिमा आलेले असतात. प्रतिमा खूप घाबरलेली असते आणि अश्विन तिला विचारतो, तुला आता तरी बरं वाटत आहे का? आत्या, तू घरी आल्यापासून एक शब्दही बोललेली नाहीस. अश्विन म्हणतो, बरं मला सांग, कोर्टात काय झालं होतं बरं, ज्याला तू इतकी घाबरली होतीस? सांगशील का मला? प्रतिमा घाबरलेली पाहून अश्विन म्हणतो, नसेल सांगायचं तर बरं ठीक आहे, नको सांगूस. बरं आत्या, तू रूममध्ये जाऊन जरा आडवी होतेस का? आराम कर थोडा वेळ हा. इकडे कोर्टात हे ऐकल्यावर अर्जुन म्हणतो, वा, तुमच्यासारख्या सामान्य आज अचानक सगळं इथे सांगावंसं का वाटलं? परत एकदा अर्जुन तोच प्रश्न विचारतो, सामान्य माणसाला सांगावंसं का वाटलं? साक्षी थोडा विचार करून म्हणते, कारण माझ्या फोनचं लोकेशन तुम्हाला आश्रमात सापडलं म्हणून आज सगळं खरं सांगत आहे. तेव्हा मी सगळं जर खरं सांगितलं असतं तर आतापर्यंत तुम्ही मला खुनी ठरवून जेल केली असती. हे ऐकल्यावर अर्जुन म्हणतो, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का पोलीस डिपार्टमेंट आणि आपल्या न्यायव्यवस्थेवर तुमचा विश्वास नाही? यावर साक्षी म्हणते, नाही नाही, मला अजिबात असं म्हणायचं नाही. अर्जुन म्हणतो, मग काय तुम्हाला बोलायचं आहे बोला. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो.
वात्सल्य आश्रमात प्रिया सोडून अजून तुम्ही कोणाला ओळखत होता का, असा प्रश्न अर्जुन विचारतो. प्रिया म्हणते, नाही, मी कोणालाच ओळखत नव्हते. अर्जुन थोडं हसून म्हणतो, नीट आठवा, नीट आठवा, तसंही तुम्हाला आठवण्यासाठी खूप वेळ लागतो. चला, मी तुमच्यासाठी थोडंसं सिंपल करून डायरेक्टली विचारतो. तुम्ही विलासला आधीपासून ओळखत होता का? साक्षी म्हणते, नाही, अजिबात नाही. माझा आणि विलासचा काही संबंध नव्हता. अर्जुन ठीक आहे म्हणतो. अर्जुन न्यायाधीशांना राजेंद्र यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागतो. न्यायाधीश परमिशन देतात. आता राजेंद्रची चौकशी होणार असते. तो कटगऱ्यामध्ये येतो तेव्हा अर्जुन त्यांना विचारतो, तुमचं नाव काय? तेव्हा तो सांगतो, माझे नाव राजेंद्र आहे. मी साक्षी यस या कन्स्ट्रक्शनमध्ये काम करतो. यावर अर्जुन म्हणतो, साक्षी यस कंपनी म्हणजे महिपत शिकरे यांची कंपनी ना? त्यावर राजेंद्र म्हणतो, हो. सगळे आश्चर्याने एकमेकांकडे पाहतात आणि अर्जुन साक्षीला विचारतो, मिस साक्षी शिकरे, तुम्ही यांना ओळखता का? साक्षी उठून उभी राहते आणि म्हणते, हो, मी यांना ओळखते. अर्जुन न्यायाधीशांना सांगतो की राजेंद्रने बऱ्याच वेळा महिपत शिकरे यांच्या अकाउंटमधून कॅश काढलेली आहे. अर्जुन पुरावा म्हणून बँक अकाउंटची हिस्ट्री आणि CCTVचे बँकेतील फुटेज न्यायाधीशांसमोर सादर करतो. न्यायाधीश CCTVचे कॅमेरेचे फुटेज चेक करतात. ते स्क्रीनवर पाहून सर्वजण कोर्टातील मंडळी आश्चर्यचकित होतात. त्यामध्ये राजेंद्र बँकेतून कॅश काढत आहे हे स्पष्टपणे दिसून येते. हे ऐकल्यावर दामिनी देशमुख उठतात आणि ऑब्जेक्शन युअर ऑनर असं म्हणतात. दामिनी देशमुख म्हणतात, ॲडव्होकेट सुभेदार नक्की काय प्रूफ करू पाहतायत? कुठलाही एम्प्लॉई आपल्या कंपनीच्या बँकेतील अकाउंटमधून पैसे काढू शकतो. हा गुन्हा कधीपासून होऊ लागला? हे ऐकून अर्जुन म्हणतो, कॅश विड्रॉ करणं हा काही गुन्हा नाही ॲडव्होकेट मिस देशमुख. यावर अर्जुन म्हणतो, यामध्ये प्रॉब्लेम काहीच नाही, फक्त विलासकडे असलेली कॅश आणि राजेंद्रने काढलेली कॅश या दोन्हीवरील सिरियल नंबर मॅच होत आहेत. अर्जुन म्हणतो, याचा अर्थ हाच होतो न्यायाधीश की विलासकडे जी कॅश होती ती राजेंद्रनेच त्याला दिलेली होती. यावर दामिनी म्हणते, कशावरून? कोर्टात पुरावा लागतो. अर्जुन सुभेदार, कारण जी कॅश राजेंद्रनं काढली त्याचा रेकॉर्ड पोलिसांकडे असण्याचं काहीच कारण नाही. आणि विलासने जी कॅश मधुकर पाटील यांना दिली ती कॅश आणि राजेंद्रने काढलेली कॅश याचा सिरियल नंबर मॅच होतो, याचा काय पुरावा आहे? यावर अर्जुन म्हणतो, तो रेकॉर्ड पोलिसांकडे नसेल पण मधुभाऊंकडे तो रेकॉर्ड आहे. अर्जुन न्यायाधीशांना सांगतो, मधुभाऊंना आलेला पैसा आणि खर्च झालेला पैसा या दोन्हीचे सिरियल नंबर लिहून ठेवण्याची सवय आहे. हे ऐकल्यावर अर्जुन मधुभाऊंची डायरी न्यायाधीशांसमोर सादर करतो आणि त्यांना म्हणतो, यात सगळा हिशोब आहे आणि विलासने जे पैसे दिले होते मधुभाऊंना ठेवायला त्याचे सिरियल नंबर सुद्धा आहेत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड इथेच संपलेला आहे. आता उद्या आपण पाहणार आहोत प्रियाकडून अर्जुन काय काय वधवून घेणार आहे ते. चला तर लवकरच भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.